आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून सुरुवात करूया। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झालं। भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला। मुंबईत ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आज आणि उद्या विशेष खबरदारी घेण्याचं तसंच अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। नाशिक जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला। त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये ढगफुटीसारखा अतिमुसळधार पाऊस याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी देवस्थान आज संध्याकाळपासून बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील। तसंच नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय देखील बंद राहणार आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भातले आदेश जारी केले आहेत। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतरची शेवटची पूजा राहणार। त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचे देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावा। तशाच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बर्स्टचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नाशिकमध्ये उद्या ढगफुटी होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना वर्क फ्रॉम होमबाबत प्रश्न विचारण्यात आला। या संदर्भात मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण अलर्ट देतो तेव्हा ही अपेक्षा आहे की सगळे त्याला योग्य प्रतिसाद देतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। पुढे बोलताना त्यांनी अत्यावश्यक सेवा सोडून सर्वांना सुट्या दिल्यात, पण तरीही जर कुठे कार्यालयात बोलावण्यात येत असेल तर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं। पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून शहरातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर विदर्भात सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी पुढील 2 दिवसात अनेक भागात पुन्हा पावसाची शक्यता आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावतीसह विदर्भातील अन्य भागातही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शाळेचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार सर है। सध्या काय परिस्थिति है, क्या स्थिति है विदर्भ में अगले 48 घंटे में क्या सिचुएशन रह सकती है सर? तो अभी हम देख पा रहे हैं कि एक डिप्रेशंस बने हुए हैं साउथ जो झारखंड का पार्ट है और ज्वाइनिंग जो उड़ीसा का क्षेत्र है, और इसको देखते हुए हम अगला जो फोरकास्ट हमने जो जारी किया उसमें हम पा रहे हैं कि जो मुख्य तौर पे जो नॉर्थ पार्ट है विदर्भ के, अगर हम बात करें अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, नॉर्दर्न पार्ट जो नागपुर के यहाँ पे एक अच्छी बारिश देखने को मिलेगी अगले 48 आवर्स में। और पुनः हम देखेंगे कि 9 तारीख के आसपास से फिर से बारिश में काफ़ी कमी देखने को मिलेगी। तो अगले आने वाले 48 आवर्स को जो है विदर्भ के लिए क्रूशियल से खासतौर पे गोंदिया, भंडारा और जो नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स हैं विदर्भ के उनको लिए काफ़ी हैवी टू वेरी हेवी रेनफॉल मिलने की उम्मीद है। और उसके बाद पुनः जो है 9th ऑनवर्ड्स या 10th ऑनवर्ड जो है बारिश में काफ़ी कमी देखने को मिलेगी। सर अगर देखा जाए तो जुलाई महीना हमने जून महीने में देखा कि काफ़ी बड़ा डिफिसिट था। इस बार भी जुलाई में भी डिफिसिट रह सकता है।
डेफिनेटली अभी जो खासतौर पे जो हमने एक मानसून के टाइम पे जो हमने एक आउटलुक जारी किया है जुलाई मंथ के लिए, उसमें ऐसा अनुमान लगाया गया है कि विदर्भ के जो पूर्वी क्षेत्र है वहाँ पे एक अच्छी बारिश देखने को मिलेगी, लेकिन जो पश्चिमी क्षेत्र है विदर्भ का, वहाँ पे जो है जुलाई के महीने में जो रेनफॉल है वो सामान्य से कम बनी रहेगी। तो इस पर हम देखेंगे कि जो इम्पैक्ट रहेंगे वो अलग अलग क्षेत्रों में अलग तरह का रहेगा। मुख्य तौर पे पूर्वी विदर्भ का जो क्षेत्र है वहाँ पे बारिश जो है जुलाई के दौरान पे सामान्य बारिश मिलने की उम्मीद है या सामान्य से अधिक भी हो सकती है, लेकिन जो पश्चिमी विदर्भ का क्षेत्र है वहाँ पे जो बारिश है वहाँ सामान्य से कम बने रहेंगे। और जैसा कि पहले ही बताया जा चुका है कि जो अभी अल नीनो के जो प्रभाव है वो बने हुए हैं, और साथ साथ जो इंडियन ओशन डायपोल है जो न्यूट्रल फेज में रहने की वजह से हम देख पा रहे हैं कि जो बारिश है वो सर्वत्र नहीं हो पा रही है, और जो बैक टू बैक जो सिस्टम्स बने वो भी काफ़ी इंटेंसिफाइड नहीं हो पा रही है। तो कुल मिलाकर अभी जुलाई के महीने में जो रेनफॉल से अभी हमने 5 से 7 दिन में एक अच्छी बारिश मिली है, और एक पुनः से जो है रेनफॉल में एक पाउस देखने को मिलेगा। ऑलमोस्ट जो 5 से 10 डेज का एक पाउस रहेगा, जिसमें हम देखेंगे कि रेनफॉल जो है काफ़ी कम होगी विदर्भ के क्षेत्रों में। आळंदीत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली, मात्र आता पावसाचा जोर काहीसा ओसरला असून सध्या रिमझिम सरी बरसत आहेत। सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचलं। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या आणि परवा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार असल्यानं आळंदीत हजारो वारकरी दाखल झालेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वारंवार आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाट परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये असं सांगितलेलं आहे। जर आपण समोर बघत असाल तर लोखंडी बॅरिकेड्स आहेत, मात्र आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि रिमझिम पाऊस आता सुरू आहे। मात्र आज सकाळपासून झालेल्या पावसानंतर इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये। इंद्रायणी नदीने काहीसा रौद्र रूप या ठिकाणी घेतलेला आहे। जर आपण समोर बघत असाल तर आळंदीतील जे माऊलींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 4 पूल आहेत, उड्डाण पूल आहेत, मात्र ते 4ही उड्डाण पूल सध्या पाणी खाली गेलेले आहेत। पोलिसांनी या ठिकाणी, प्रशासनाने या ठिकाणी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की कुणीही नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। बरेच लोक आळंदीत पलीकडच्या बाजूला या ठिकाणी अडकलेले आहेत आणि काही लोक या बाजूला आहेत। इथं पोलिसांनी बॅरिकेड लावलेला आहेत आणि कुणालाही पुढे जाऊ दिलं जात नाहीये, इथंच थांबून ठेवलेलं आहे। आणि त्याचवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। पुढील 2 दिवस हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यानुसार या सगळ्या परिसरात आळंदी आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा रेड अलर्ट आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना विनंती केली, आवाहन केलेलं आहे की जे वारकरी, हजारो वारकरी आज आळंदी देहूच्या दिशेने निघतायत त्यांनी थेट या आळंदी किंवा देहू त्या ठिकाणी न पोचता पुण्यात या दिंडीला, या वारीमध्ये सहभागी व्हावा, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण मुसळधार पाऊस या ठिकाणी होतोय। पुढे 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी विकी घई, एबीपी माझा, आळंदी। पुण्याच्या आळंदीत मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीचं पाणी माऊलींच्या मंदिरापर्यंत पोहोचलं। 4ही पूल पाण्याखाली गेल्यानं जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना सध्या आळंदीत येणं टाळण्याचं आवाहन केलं। दरम्यान वारकरी थेट देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यात आले तर सोयीचं होईल असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत ते पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात तुफान पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। अनेक भागात पाणी साचलं, तर पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानकासह अनेक ठिकाणी रोड पाण्याखाली गेले। त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली। रेल्वे बंद असल्यानं हजारो प्रवाशांचे हाल झाले। एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला रुळांवर पाणी साचलंय। जीव मुठीत धरून नागरिक घर गाठण्यासाठी धडपड करतात। मुसळधार पावसामुळे जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करत असल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे।
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वसईतील पाचुरखा गावातील धोदडे पाडा परिसरात नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं धान्य, फर्निचर आणि इलेक्ट्रिक उपकरणांचं मोठं नुकसान झालं. पुराच्या पाण्यात वाहून जाणारा फ्रीज पकडण्यासाठी एका नागरिकानं जीव धोक्यात घालून नदीत उडी मारल्याची घटना घडली. सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी बाधित नागरिकांनी पंचनामा करून तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणीही केलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर संकट काही केल्या दूर होत नाहीये. याचं कारण काल रात्री खवटीजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक बंद होती. खवटी मार्गावरील दरड बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत झाली. मात्र रायगडमधील पेण, सुकेळी खिंड, वाकण परिसरात नद्यांना पूर येऊन महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक अजूनही ठप्प आहे. मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहनांच्या रांगा लागल्यात. पूरपरिस्थिती ओसरण्याची वाहन चालकांना प्रतीक्षा लागली आहे. रायगडमधील अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, भोगावती, बाळगंगा या नद्यांच्या पातळीत अजूनही वाढ कायम आहे. पुढची बातमी आहे विरारमधून. विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिम येथील रिलायन्स स्मार्ट बाजार परिसर जलमय झाला. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ग्लोबल सिटीकडे जाणारा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून डोंगरपाडा परिसर पाण्याखाली गेला. वसईच्या विश्वकर्मा नगर परिसरात मुसळधार पावसामुळे प्रचंड जलभराव झाला. तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं फर्निचर, धान्य आणि विद्युत उपकरणांचं मोठं नुकसान झालं. परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं चारचाकी आणि दुचाकी वाहनं ही पाण्यात अडकली. नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं असून प्रशासनानं तातडीनं पाण्याचा निचरा करावा आणि मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वसईत मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. दीनदयाल नगर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. पाण्यामुळे परिसरातील मोटरसायकल आणि इतर अनेक गाड्याही पाण्याखाली गेल्या. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना यामुळे करावा लागला. वसईत मुसळधार पावसामुळे चिंचपाडा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाणी साचल्यानं HP गॅस सिलेंडर वाहतूक करणारा ट्रक रस्त्यातच अडकून पडला. त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर क्रेनच्या मदतीनं ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. त्यामुळे रिक्षा, बस आणि अन्य वाहनांची वाहतूक सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली. वाहतूक बंद असल्यानं नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत अनेक नागरिक ट्रॅक्टरच्या साहाय्यानं प्रवास करताना पाहायला मिळाले. वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. दुसरीकडे वसईच्या मीनानगर 60 फूट रोडवर एका वडिलांना साचलेल्या पाण्यात आपल्या लहान मुलांना फ्लोटर बोटीत बसवून त्यांनी पावसाचा आनंद घेतला. एकीकडे पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे निरागस बालपण पाण्यातही आनंद शोधताना दिसतंय. किल्ले रायगडावर सध्या तुफान पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे किल्ले रायगड परिसरामध्ये फेसाळणारे धबधबे पाहायला मिळत आहेत. नाशिक शहरासह घाटमाथ्यावर सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळाली. शहरी भागात पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यातून मार्ग काढण्याची वेळ आली. तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे डोंगर माथ्यावर पावसामुळे निसर्गाचं रूपही खुललेलं नजरेस पडलं. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. यामुळे गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला. नदीच्या वाढत्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्याजवळ सेल्फी काढण्यास बंदी घालण्यात आली असून प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईच्या गोराई परिसरातील मनोरी बीचपासून सुमारे 1 किलोमीटरच्या अंतरावर एक अनोळखी संशयास्पद जहाज हे पाहायला मिळालं. या जहाजाची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तात्काळ भारतीय तटरक्षक दलाला कळवलं असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलंय. स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार संबंधित परिसर समुद्रात खडकाळ असून सध्या वाऱ्याचा वेगही अधिक आहे. त्यामुळे लहान बोटीद्वारे जहाजापर्यंत पोहोचून पाहणी करणं धोकादायक ठरू शकतं. दरम्यान या संशयास्पद जहाजामुळे गोराई मनोरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस आणि तटरक्षक दल पुढील कारवाईसाठी सतर्क झाला आहे.
टिटवाळा परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. अशा धोकादायक परिस्थितीत नदीवरील पुलावर उभं राहून एका तरुणानं जीवघेणा स्टंट केला. या तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला असून प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त भागात धोकादायक स्टंट करू नका असं आवाहन केलेलं आहे. पालघरच्या जलसार इथं खाडीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तिघांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं. माहितीनुसार हे तिघे मासेमारीसाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. यावेळी जलसार जेट्टीवरून जाणाऱ्या बोटीनं वेळीच मदत केल्यानं तिघांचे जीव वाचवण्यात यश आलं. पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरात रविवारी पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माथेरान डोंगररांगात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा जोर वाढल्यानं ही घटना घडली. स्थानिकांनी काठीच्या साहाय्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आलं. एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा तरुण अद्याप बेपत्ता असून पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. मृत तरुणांची नावं सुमित पवार आणि नयन म्हात्रे असून दोघेही पनवेलच्या विचुंबे गावचे रहिवासी आहेत. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय. ढेकळे इथे महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यानं पुराच्या पाण्यात एक डिफेंडर कार अडकली. रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण केलं असून रोहा शहराला पुराचा वेढा पडलाय. रोहा शहराला लागून असलेलं अष्टमी, रायकर पार्क, दमखाडी आणि रोह्याचा छोटा पूल हा पाण्याखाली गेलाय. दमखाडी आणि वरसेजवळील पूलही जलमय झाले असून 4 व्हीलर 2 व्हीलर वाहन आणि अनेक घरं ही पाण्याखाली गेली आहेत. रोहा रेल्वे स्थानक परिसराला देखील पुराचा वेढा पडलाय. सततच्या पावसामुळे पवना नदीची पातळी वाढली. पाण्यामुळे पुण्यातील मोरया गोसावी गणपती मंदिराला पाण्याचा वेढा पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी शिरलं. मंदिराचा सभामंडप जलमय झाला असून मुख्य गाभार आणि सभामंडपात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मंदिरासमोरील पूर्वेकडील ओढ्याला पूर आल्यानं पाणी थेट मंदिर परिसरात शिरल्याचं दिसून आलं. सातारा जिल्ह्यातील कारी गावात सोसायट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जमीनदोस्त झाली. 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी असणाऱ्या या शाळेत सध्या पाणी साचलं असून इमारतीचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेनंतर शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा पुन्हा समोर आलाय. पुरात वाहनांचं नुकसान होऊ नये यासाठी महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावर उभी केली होती. महाड शहरापेक्षा मुंबई गोवा महामार्ग उंच असल्यानं महामार्गाच्या दुतर्फा सुमारे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. 2005 आणि 2021 मधील महापुरानंतर महाडकर सुरक्षित मोडवर आले असून सावित्री नदीच्या पुराची त्यांना भीती आहे. मुसळधार पावसानं पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपलं. झांझरोळी इथे 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड एनडीआरएफचं झांझरोळीमध्ये दाखल झाल्या. झांझरोळीतील 4 पाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं तर मंडलपाडा इथे 45 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी आणलं गेलं. पालघर पश्चिम भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. तिथे मुंबईच्या मानखुर्द इथल्या जनतानगर परिसरात 5व्या क्रमांकाच्या चाळीमध्ये एक 3 मजली इमारत कोसळली. रात्री 8:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. यात 5 लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. तर एका जखमी व्यक्तीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील मानखुर्द दुर्घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान आमदार अबू आझमी देखील यावेळी उपस्थित होते. मुंबईतील मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असल्याचं सांगत मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.
वसईचं अश्विन नगर इथे जलभरावाची भयानक दृश्य आता समोर आलेली आहेत। अश्विन नगर इथे अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरले आणि पाणी शिरल्यानं अनेकांच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास कमरेभर पाणी इथे पाहायला मिळत आहे। संध्याकाळी 5:30च्या दरम्यानची ही सगळी दृश्य आहेत वसईच्या अश्विन नगर परिसरातली। घरांमध्ये, दुकानांमध्ये, सोसायट्यांमध्ये सगळीकडे जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणीच पाणी पाहायला मिळते अश्विन नगरमध्ये। बातमी सांगलीतून। सांगलीतील वारणा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेला। पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्ता वाहून गेल्यानं या मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहते। नदीच्या वेगवान प्रवाहानं बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला मोठा फटका बसला असून रस्त्याचा काही भाग हा पूर्णपणे वाहून गेला। त्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। बातमी कोकणातून। मुंबई गोवा महामार्गावर आणखी एका ठिकाणी दरड कोसळली। परशुराम घाटाजवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर येत असल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झाला। डोंगरावरच्या बाजूला मोठे दगडही दिसत असून मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक तात्काळ बंद करण्याची गरज व्यक्त केली गेली। रायगडच्या खोपोलीमधील गारमाळ परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही। दरड कोसळल्यानं गारमाळ परिसरातील आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट जवळ मध्यरात्री दरड कोसळली। मातीचा मोठा ढिगारा आणि अनेक मोठी झाड रस्त्यावर कोसळल्यानं खोपोली एक्झिटवरील वाहतूक ही तात्पुरती बंद करण्यात आली। पर्याय मार्ग म्हणून वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आली। रायगडमधील महाड तालुक्यातील महाड विन्हेरे रोडवर शिरगाव गावाजवळ कोसळलेल्या दरडीचा मातीचा जो ढिगारा आहे तो वाहून आला। या ढिगाऱ्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना घसरून पडण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनानं वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील वारवण ते उंबर्डेवाडी दरम्यान 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळल्या। त्यामुळे पुणे भोर महाड मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या भागात जवळपास 200 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात पावसामुळे घाटांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। फलटण पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात देवदर्शनासाठी आलेल्या 4 चाकी डोंगरावरील दगड कोसळल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे सैल झालेला दगड वाहनाच्या काचेवर कोसळून चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन दिशादर्शक फलकावर आदळलं। या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। मुंबईतील अंधेरी पश्चिम आंबोली परिसरात वादळी वाऱ्यामुळे भव्य वृक्ष उन्मळून पडल्याची दुर्घटना घडली। या दुर्घटनेत गरोदर महिला रूपा कनोजी आणि विवेक गुप्ता हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वृक्ष कोसळल्यानं दत्तात्रय रामचंद्र पांचाळ, रोहिणी बिलारे आणि संदीप बिलारे यांच्या 3 घरांचं मोठं नुकसान झालं। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं असून झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मुसळधार पाऊस बरसला। वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। सुदैवानं यामध्ये जीवितहानी टळली। मुंबईतील दादरच्या प्रमोद पेडणेकर मार्गावरील राजारामवाडी भावनगरी कॉटेज इथे चाळीवर मोठं झाड कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत चाळीतील घरांचं मोठं नुकसान झालं असून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईच्या दादर स्टेशनजवळ झाड मुळापासून उखडलं। पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या। मुंबईच्या जुहू पोलीस स्टेशनजवळ व्हीएम रोडवर झाड कोसळलं। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही।
ठाण्यात मुसळधार पावसासह सोसायट्याचा वारा वाहतोय. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या. ठाण्यातील वंदना लेको आणि राम मारुती रोड परिसरात रस्त्यावर एक भलं मोठं झाड विद्युत पोलसह रस्त्यावर कोसळलं. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चाफळ माझगाव मार्गावर रस्त्यालगतचं धोकादायक बाभळीचं झाड अचानक प्रवासी जीपवर कोसळलं. या अपघातात चालकासह 5 जण जखमी झाले असून जीपच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. 4 दिवसांपूर्वीच या झाडाबाबत इशारा देऊनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नवी मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या वाऱ्यासह पावसामुळे 80 झाडं उन्मलून पडली. मोठ्या प्रमाणात झाड पडत असल्यानं अनेक कार आणि 2 व्हीलरचं नुकसान झालं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं झाडांची छाटणी न केल्यानं फांद्या वाढून जोरदार हवेमुळे झाडं पडण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील झाडांना बसत असल्याची टीका होतीये. नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू असून इंदिरानगर परिसरात वृंदावन कॉलनीमध्ये आज सकाळी एक झाड उन्मळून पडलं. सुदैवानं या घटनेत दुर्घटना घडली नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील झाड हटवून कॉलनीतील रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा केला. पारोळ भिवंडी रोडवर पाण्याचा अंदाज न आल्यानं टेम्पोचा अपघात झाला. रस्त्यावरून साचलेल्या पाण्यात टेम्पो घसरून अपघात झाला. सुदैवानं टेम्पो चालक सुरक्षित असल्याची माहिती आहे. ठाणे भिवंडी महामार्गावर रहानाळ गावाच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी साचल्यानं पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारोली चेंबर उघडण्यात आली. मात्र उघड्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जाते. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील अनेक सखल भाग हे जलमय झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून 1.5 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. नजराणा, भाजी मार्केट आणि बाजारपेठेतील अनेक दुकान आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पाणी साचल्यानं अडकलेल्या नागरिकांना महापालिका आणि आपत्कालीन पथकांकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कल्याण डोंबिवली शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. टिटवाळ्यातील इंदिरानगर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. याच परिसरातील एका घरात वयोवृद्ध महिला घरात शिरलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबईतील माहीम पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील श्रीमुख सदन इमारतीत रविवारी रात्री स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मुंबईत अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात दुर्घटना घडली. पुष्पांजली गार्डनमधील योगा केंद्राचं शेड कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात सिद्धार्थनगरमध्ये घराचं छत कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेचं नाव आशाबाई बाळकृष्ण गांगुर्डे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. ठाण्यातील पोखरण नंबर 2 सुभाषनगर बस स्टॉप समोर पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं लोखंडी होर्डिंग्स रस्त्यावर कोसळलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनास्थळी अद्याप महापालिका यंत्रणा पोहोचलेली नसल्याचं दिसून आलं. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरावस्था आता वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. पावसाळ्यापूर्वी बुजवलेले खड्डे पहिल्याच पावसात पुन्हा उखडल्यानं रस्त्यावर खडीचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघातांची भीती वाढली. निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप करत एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिक विचारतायत. टिटवाळ्यात धक्कादायक प्रकार समोर आला. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा मार्गावर रस्त्यावर भला मोठा भगदाड पडले. यामुळे वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी शिवसेना पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर दुर्लक्षपणाचा आरोप करत रस्त्याची तातडीनं दुरुस्ती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एक्सप्रेस वेच्या मार्गिकेवर पावसाचं पाणी आणि राडारोडा आल्यानं वाहतूक ही प्रभावित झाली, ज्यामुळे वाहनांना टप्प्याटप्प्यानं पुढे सोडण्यात येत आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्यासमोर दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळपासून ठप्प झाली होती. आता मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक देखील एक्सप्रेस वेवर राडारोडा आल्यानं प्रभावित झाली. हा राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. ताथवडे परिसरातील मोरया कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. रघुनंदन मंगल कार्यालयाजवळ परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून घरांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना उंच जागांवर आश्रय घ्यावा लागला. पावसाची रिपरिप अद्याप सुरू असून पाण्याचा ओघ वाढत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. पुण्याच्या चाकण परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पुणे नाशिक महामार्गावर वाकी गावाजवळ पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली. तर चाकण आंबेठाण रोडवर महिंद्रा कंपनीसमोर इमारतींमध्ये पाणी शिरल्यानं 70 ते 80 नागरिक अडकले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.